बुद्धिदात्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाकडे आपण सुख शांती समाधानाची प्रार्थना तर केलीच आहे. आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांचं विसर्जन. ऍक्च्युली अनंत चतुर्दशीच्या दिवशी ना आदी ना अंत असणाऱ्या भगवान श्री विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. असं म्हणतात की द्यूतामध्ये पांडवांनी जेव्हा सर्व काही गमावलं तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना गेलेलं वैभव परत मिळवण्यासाठी अनंत चतुर्दशीचं व्रत करायला सांगितलं होतं. आपण पण वैभवासाठी श्री गणेशाकडे प्रार्थना करणार आहोत. त्याचबरोबर त्याला अनंत धाग्याची जोड देऊन निश्चितपणे वैभव प्राप्ती करू शकतो. 14 गाठी असलेला अनंत धागा सहजपणे मिळतो. नाही मिळाला तर कुठलाही लाल किंवा लाल पिवळ्या धाग्याला 14 गाठी बांधायच्या. हा धागा पूजेमध्ये देवासमोर ठेवायचा आणि विष्णूंचा मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणायचा. त्यानंतर स्त्रिया डाव्या हातात, पुरुष उजव्या हातात हा धागा बांधू शकतात. हा चमत्कारिक धागा आपलं शत्रूपासून, दुःखापासून तर रक्षण करतोच, पण वैभव प्राप्तीसाठी एक नवीन ऊर्जा पण प्रदान करतो.